नंदुरबार जिल्ह्यात वरुण राजाने गेल्या 15 दिवसापासून दडी मारली. त्यामुळे आता शेती पिकांवरती याचा परिणाम होताना दिसून येत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची लागवड जी आहे ती करण्यात आली होती. हा हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पेरण्या ज्या आहेत ते केल्या गेल्या आहेत. परंतु आता 15 दिवसापेक्षा अधिक कालावधीत उलटण्यात आला तरी देखील आता पावसाने दांडी मारली. त्यामुळे आता पिकं जे आहे ते करपू लागलेले आहेत. या पिकांना आता पाण्याची अत्यंत गरज आहे. परंतु वरुण राजा जो आहे तो आता रुसला आहे काय, असाच काहीसा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे. त्यामुळे आता शेती पिकांना याचा धोका जो आहे तो निर्माण झालेला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरी 3 लाख हेक्टर क्षेत्रावरती लागवड होत असते. यात सर्वाधिक लागवड जी आहे ती कापसाची होत असते. अनेक शेतकरी जे आहेत ते कोरडवाहू शेतकरी, त्यामुळे त्यांना वरुण राजाच्या पावसाचीच प्रतीक्षा असते. परंतु 2 आठवड्यापासून पावसाने दांडी मारली. त्यामुळे आता पिकांवरती याचा परिणाम होणार आहे आणि या पिकांसाठी आता पाणी देण्याची अत्यंत गरज जी आहे ती उद्भवली आहे. त्यामुळे आता शेतकरी संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे पिकं चांगले येत होते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडून खतं देखील टाकले गेलेले. त्यामुळे आता या पिकांना पाण्याची गरज जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती भासू लागलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक कापसाची लागवड होत असते. 1,25,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड जी आहे ती झालेली आहे. आणि त्यासोबतच सोयाबीन असेल, मका असेल, मिरची असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावरती लागवड जी आहे ती झालेली आहे. परंतु 2 आठवड्यापासून वरुण राजा रुसला आहे. त्यामुळं पाऊस जो आहे तो होत नाही. यासाठी आता पिकं जे आहे ते करपू लागलेत आणि शेतकरी जो आहे तो संकटात सापडलाय. त्यामुळे आता वरुण राजा कधी बरसणार आणि या पिकांना जीवनदान कधी मिळणार, असाच काहीसा प्रश्न जो आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे. जितेंद्र बैसना, TV9 मराठी, शहादा, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.